दुधावरली साय काढायची असली तर काय करावं लागतं? बोट कापून फेका लागत, पण त्याला वाकडं करावं लागतं. वाकडं सरळ बोटानं साय नाही येत ना, नाही का? शिक्षकाने मुलांना विचारलं, मुलांनो म्हणले काय? वया घ्या हातात, म्हणले घेतले. पेन घ्या, म्हणले घेतले. लिहा, म्हणले काय? ताजमहल तुळजापूरला आहे. एक पोरग म्हणलं रामे पेलं काय रे? अरे लिहा म्हणले नाही मी मारीन. ते पोरं लिहे ना, रामे मला श्याम्या गेले होऊन कुठं मार खातो. लिहून घेतलं, ताजमहल तुळजापूरला आहे. आणि संध्याकाळी सगळे गेले ना, आपापल्या वडिलाकडे कंप्लेंट केली, तुम्ही आम्हाला ज्या शाळेमध्ये शिकवायला ठेवलं त्या शाळेतले शिक्षक आम्हाला चुकीचं शिकवतात. काय चुकीचं शिकवलं? ते म्हणतात ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणले हे तर खोटं आहे. सकाळी सगळे उठले शिक्षकाकडे गेले. शिक्षकाला विचारलं, तुम्ही आमच्या मुलाला चुकीचं शिकवता? काय चुकीचं शिकवलं? तुम्ही म्हणले ताजमहल तुळजापूरला आहे. ते म्हणे हा म्हणलो. काय म्हणले राव? म्हणे हे खोटं आहे ना. गुरुजी म्हणले मला माहिती आहे खोटं आहे, पण मी तुम्हाला 6 महिन्यापासून फी भरायला बोलितो. एकाने तोंड दाखवलं नाही. ते म्हणे आज कसे आले हे? त्याच्यातलं एक जण मला फी भरू राव, पण ते ताजमहल फी भरल्याशिवाय आग्र्याला जाणार नाही तोपर्यंत तुळजापूर. सरळ काम होत नाही. मग त्याला थोडंसं ती म्हणली म्हातारी तशीच सोयीनं बोलणार नाही. बरं जाऊ दे. बरं तुझ्या मुलीचं काय चाललं? ती म्हणे माझ्या मुलीचं सोनं झालं. काय म्हणते ती? माझ्या बबीचं सोनं झालं. सोनं झालं म्हणजे नेमकं काय झालं ग? म्हणे बाई जावई देव मिळाला. जावई देव मिळाला म्हणजे महाराज आहे का? हे त्या राड्यात नाही म्हणतो, म्हणजे हा राडा आहे का? मग का पकवात वाजतो म्हणजे त्याला फडतच नाही तू. मग नेमकं काय करतो? नाही माझ्या बबीच्या शब्दाच्या बाहेर नाही. तो कोण झाला? देव. आणि तुझ्या मुलाचं काय चाललं? त्याचं नका नाव घेऊ म्हणे. का? तो बैल झाला. म्हणजे जावई बायकोचं ऐकत होतो तो देव, आणि मुलगा बायकोचं ऐकत होतो बैल. का? त्या म्हातारीचा मुलाकडचा पाहण्याचा भाव वेगळा आणि मुलीकडचा पाहण्याचा भाव भिन्न भिन्न. विढाला विढाला जाऊ द्या, आपल्याला अभंगाकडे वळायचे. जगद्गुरु तुकोबराय महिन्याचे वारकरी होते महाराज, महिन्याचे. पण विषय असा निर्माण व्हायचा, तुकोबराय गेले की तुकोबरायने देव असं 20 फुटाचं अंतर राहिलं की तुकोबराने खाली मान घालायची. तुकोबराने खाली मान घालायची आणि देवाने तुकोबराकडे नक शिकांत बघायचं, पायाच्या नकापासून तर डोक्याच्या केसापर्यंत. काय पंडित आहे, काय महात्मा आहे, काय वक्ता आहे. कोणी म्हणायचं? देवाने. आता तुकोबरा खाली का पाहत होते याला कारण आहे, कारण तुकोबराला कशाची गरज? एकच होतं, समचरण दृष्टी तेथे माझे हरी अशी बघायची खाली. आणि देव तुकोबराकडे का बघायचे? विश्वंभर बाबापासून परंपरा चालू आहे आणि इतक्या परंपरेमध्ये कोणी काय बेनिफिट मागितलं नाही. न जाणो एखाद दिवशी कलियुग आहे. मी जर इकडे तिकडे पाहिलं तेवढ्याच वेळेस जर तुकोबराने काही मागितलं तर मागण्याची आजबा आहे मुखाकडे, मागण्याची आजबा आहे मुखाकडे, मागण्याची आजबा आहे मुखाकडे, मागण्याची आजबा आहे मुखाकडे. चिंतिल्याकडे मनोरथ, चिंतिल्या रोकडे मनोरथ, मागण्याची आजबा आहे मुखाकडे, मागण्याची आजबा आहे मुखाकडे. वारकरी जीवन जगणारी माणसं आहे. आनंद वाटतो. तुमच्या परिसरात यायचं असलं बाबा, या परिसरामध्ये सारे वारकरी जीवन जगणारी माणसं आहे. आणि आपलं कसं आहे, आपलं वारकरी चाली पाहिजे नाही का? मी त्या दिवशी मी झिटॉकीतलं होतो आत्ता मागच्या हप्त्यात, 3 दिवस होतं पाहिलं. तर तिथे मला ते राजाचं कुमार मदनाचा पुतळा प्रमाण दिलं. मी ते टाळ करायला जमानत ती झिटॉकीतवाली म्हणले परत एकदा म्हणून दाखवा. हे मी परत एकदा म्हणून दाखवलं, परत एकदा म्हणून दाखवा. तुम्ही तुमचं म्हणून दाखवा, मी चाललो आता. ते म्हणले राव एकच काय जमाना कोण? म्हणलं याला वारकरी लागते. गाण्यान गुन्ह्याच्या चालीन जमत नाही. मागण्याची आस
पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. बघायची भगवान परमात्मा. पण प्रत्येक वारीला प्रसंग हाच, पण एका वारीला प्रसंगच बदलला. तुकोबाराय गेले, देवाच्या समोर जाऊन उभं राहिले, पण त्या दिवशी देवानीच खाली पाहिलं. तुकोबाराय म्हणले कस काय भानगडे, नियम बदलला, काही टुकली लागली का काय, तिथं काही कूलर चालू असेल. 5 मिनिट झाले तरी चेहरा खाली. मग तुकोबाराय म्हणतो देवा घरी काही भांडण वगैरे झालं का, काही किरकिर, काही काही माणसं घरी काही किरकिर झाली ते काढता राग दुसऱ्यावर काढते नाही का. एखाद्या माणसाला रोडवर मोटरसायकलचा मार लागला ते घरी जाऊन बायको लागते. एखादा राग तिकडे शेतातून नवरा बायको येतो, गाडी बायला दोघंच असावं आणि येता येता दोघांचं भांडण व्हावं. आणि ते बायकोला मग तुला काय म्हणलो मी, हा आणि हुई बायला टोला. भांडण कोणाचं, नवरा बायकोचं. टोला कोणाला, इकडचा राग तिकडं. तुमच्याकडे ते गोरे पेटी देत का आवताला, गोरे गोरे शेतकऱ्याने गाडीला नाही पेटा, आवताला पेटा, मग त्याची हाल पाव. ते गोरे गळ्यात घालून मागं कासरा फेकून मागं येऊ तर गोरे त्याच्याकडे तोंड करतो. ते असं ताळी जातं, ते वासूर जातं, वादी कोण कंडरनं पण आणतो. ते कंडरनं गोऱ्याच्या झोपडून अजून त्याच्या डोक्यात लागून मग त्याचा पारा पाव. तेवढ्यात बायको उशिरा यावं भाकरी घेऊन. काय भानगड आहे देवा. शेवटी तुकोबाला राग आला महाराज. संतांना राग येत नव्हता हे कोण म्हणतं, संतांना राग येत नव्हता हे कोण म्हणतं, पण याची उलट शब्द वापरतो. संतांना राग येत नव्हता, आणत होते. संतांना राग येत नव्हता, आणत होते. गुरुजी हा पकवात तुम्ही लावला का लागला, लावला. आणि कीर्तन संपल्यानंतर गट्टे काढले की तसा संतांना राग आणायचा. शांती ब्रह्म एकनाथ महाराज, नाव काय, शांती ब्रह्म एकनाथ महाराज. आणि काय माय गेली होती, हे बिना रागाचं बोल नाही का. राग आणला तुकोबाराने देवा. संसाराची राख रांगोळी केली, परमार्थ केला, आणि तुझ्या समोर खाली पाहतो, काय चुकलं सांग. आणि शेवटी देवाने विचार केला आता सवारी गरम झाली. तुकोबाराय तुम्ही नाराज होऊ नका, तुमचं काहीच चुकलं नाही म्हणले. मग माझं चुकलं. अरे पुन्हा अज्ञानी माणसासमोर चूक व्यक्त करता, तुमचं चुकलं. देवाकडून चूक घडेल का कधी, देवाकडून. आणि देवाकडून जर चूक घडली तर मग काय होईल, बाबलीच्या शेंगाला झाडाला शेवग्याच्या शेंगा येतात. देवाकडचं ज्ञान सर्व ठिकाणी सतत सारखं आहे, कधी बदल होऊ शकत नाही. ते म्हणले माझ्या समोर चूक व्यक्त, चुकलं काय चुकलं सांगा. त्यावेळेस देव म्हणतात माणसाने उसणं खाऊ पण किती दिवस उधाऱ्या, त्याला काही लिमिट कॅपॅसिटी मर्यादा नाही का. काही काही माणसं या दुकानात उधार झाली त्या दुकानात खातं टाकीते, त्या दुकानात झाली त्या दुकानात खातं टाकीते, लयच उधारे झाले पसारा बांधते दुसऱ्या गावात जाते, मर्यादा आहे. आमचे जगन्नाथ बाबा सांगायचे उधारी ठेवून मरू सुद्धा नका, बैल होऊन त्यांच्या दारात फेडावं लागतंय. विढाला विढाला देवा हे संभ्रमात काय बोलू नका, उधारी काय उष्ण काय काही कळत नाही, माझं डोकं बंद पडलं. देव म्हणले अहो तुमची उधारी कोणती, तुमच्या अनेक पिढ्यांनी सेवा केली आणि त्या सेवेचं माझ्या डोक्यावर कर्ज झालं, लोन झालं, ओझ झालं. मग आणि तो कोबर म्हणतो देवा थांबा, माझ्या अनेक पिढ्यांनी सेवा केली हे मला माहित आहे, मला माहित आहे. कशावरून, जे जे झाले अवतार तुका त्याचे हरी जे जे झाले अवताराव. मला वावा म्हणता ना, मी तुम्हाला वावा म्हणतो, मला झेंडू फोटायची बारी आली ना ऐकड पाहता आणि मला काय नसतं वावा म्हणलं तरी लय झालं बाबा. मला काय नवऱ्यानं मारलं काय पावसात भिजलं काय सारखं वाटत. जे जे झाले अवतार तुका त्यांचे मला माहिती आहे, अनेक पिढ्यांनी सेवा केली. पण देवा माझ्या एखाद्या पिढीमध्ये तुझ्याकडे कोणी असा अर्ज केला का,
आमची इतकी टक्के सेवा झाली, त्यातला मला ॲडव्हान्स मिळावं, काही बोनस मिळावं, काही बेनिफिट मिळावं, एखाद्या पिढीमधलं दाखवा सर. तुमच्याकडे काही लेटर आलंय का? नाही ना. आणि मग सेवा झाली तर आमची काही कंप्लेनच नाही ना. तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, ऋणी करुणी ठेवी सेवा, तुका म्हणे देवा ऋणी करुणी ठेवी सेवा, सेवा ऋणी करुणी ठेवी म्हणे तुका देवा. राहू दे आमची सेवा, तुमच्याकडे काही म्हणणंच नाही. अहो महाराज, आतापर्यंत मला ते झेपलं, पण आता काय मला ते झेपत नाही. म्हणले मग माझ्या डोक्यावर लोज हलकं करा. तो कोबर आहे. तो कोबर म्हणतो देवा तुम्ही काम सांगून मी नाही का वास कधी झालंय होईल, सांगा बरं कशाने वज हलकं होईल, पटकन सांगा, पटकन सांगा. देव म्हणले काय नाही, त्याच्या मोबदल्यात तुम्ही मला काहीतरी मागा, आणि तुम्ही मला काही मागितलं की मी तुम्हाला देणार, आणि मी तुमच्या सेवेतून मुक्त. तो कोबर म्हणले देवा मला वाटलं दुसरं काही काम असेल, माझ्या अनेक पिढ्यांनी काहीच मागितलं नाही, मी मला बट्टा लावून घेऊ काय? माझ्या वडिलाची निराची ग देवा हो, तुझी चरण सेवा पांडुरंग, पांडुरंग तुझी चरण सेवा पांडुरंग, पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा, पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराची ग देवा हो, तुझी चरण सेवा पांडुरंग, सेवा पांडुरंग, सेवा पांडुरंग. ते गोड कसं आहे, स्वर्ग आहे तो शिरगा आहे, ताल गाय तो भाल गाय. सापाचं तोंड आणि महाराजाची सम हाणायला पाहिजे. साप साराने जोडायचं, त्याचं तोंड कुठे आहे, तसा महाराज समेवर सोडायचंच नाही, आहे का नाही? हे आमचे आता बरेच नेहमी आमचं. आता याच्यानंतर आणि कधी गाठी भेटी होत नाही, आपला आनंद घ्यायचा लुटून, आहे की नाही? याच्यानंतर कोण मरत आणि कोण दगत आपल्या दोघातलं. तुम्ही नाही, तुम्ही राहताच, आमचं चाललंय. माझ्या वडिलाची मिराची फक्त सेवा करायची, मग काही मागायचं नाही. देव म्हणले मागणार नाही, तो कोबर म्हणले अजिबात नाही. मग देव म्हणले मी वर पाहणारच नाही, आणि तो कारण महाराज म्हणले मी इथून हलणारच नाही. म्हणले मग डासाळ्याला डबल सप्ताह होऊ द्या म्हणून. आणि शेवटी भगवंताचा चेहरा पडला, कारण ते व्यक्तिमत्व कुणाचं आहे? तो कोबराचं नाही म्हणजे नाही, ते काय आज आज हान उद्या नाही असं थोडंच आहे नाही. आणि देवाचा चेहरा पडला, आणि तो कोबराचं लक्ष गेलं, देवा तुम्ही नाराज आहात काय? आणि माझ्या एकट्यासाठी हे विश्व चालवायचंय. चेहरा पडला, नका नाराज होऊ. म्हणले मग काही मागायचं का? हेच म्हणणं आहे ना? म्हणले हो मागतो म्हणले मी. देव म्हणले मागतो, आता चकारात्मक शब्द नाही म्हणले ना, आता मागायला तयार झाले. मागणार आहे? म्हणले हो नक्की. म्हणले हो. भगवंताची मूर्ती अशी डोलायलाच लागली. तो कोबर म्हणले देवा इतकं खुश होऊ नका. म्हणले का? मागायला तयार झालो पण मागितलं कुठे? काय हुशार व्यक्तिमत्व आहे का? अरे देणारा तू आहे पण मागणारा मी आहे. देणार जरी देव असला पण मागणारी तो कोबर आहे, लक्षात ठेवा. काय संकल्पना ज्ञानोबराची महाराज. अवघाची जाऊ जरा सुखाचा सुखाचा
वाघ मारे अवघाची संसार सुखाचा करीन. काय ज्ञानोबर आहे तुमची संध्याकाळची पंचायत आहे, तुम्ही अवघाची संसार सुखाचा करायला चालले. तुमचा संसार बघा. ज्ञानोबर आहे म्हणतात मी तर गरीब आहे, माझ्याकडे कुठं काय, मी तर भीक मागून खातो. मग जाईन गे माय तया पंढरपुरा भेटेन माहेरा. माझा बाप किती श्रीमंत आहे. आणि जिथे नसून वस्तू नसून मागितली जरी मिळते तरी त्याला माहेर म्हणतात, आणि वस्तू असून मागितली तरी मिळत नाही त्याला सासर म्हणतात. बरोबर. ते काय ज्ञानोबरांची मागणी. चला जाऊ द्या, मागणीचा विषय चालला होता आपला. बाई स्वयंपाकात हुशार पाहिजे, वाढायला मोकळ्या मनाची पाहिजे, जेवणाला अक्कल पाहिजे. है की नाही? बाई स्वयंपाकात कशी पाहिजे? हुशार, वाढायला मोकळ्या मनाची, जेवणाला धोरण. काही काही मावश्या फक्त वाढायलाच मोकळ्या मनाचे राहतात बाबा. आमच्याकडचे बरं का, तुमच्याकडचे नाही. एका मावशीने मला जेवायला भाकरी करायचं परत राहते की त्याच्यात 10-12 भाकरी घेऊन आली. 7-8 भाज्या ठेवल्या इतकाल्या. आता मेथीची भाजी इतकी होती, ती झाली ती कडू. आणि मेथीची भाजी कडू होत असती. मी खाऊन पाहिली, मी म्हणलं आता कसं काय बा फेकून द्यावं. आणि माणसाचा स्वभाव असा, जी भाजी आवडत नाही ती भाजी अगोदर आणतं माणूस, चांगल्या भाजी स्वाद नंतर घ्यायला. मी सणासणात आणली. त्या मावशीने मला इकडे तिकडे पाहून दिलं, पुन्हा तेवढी दिली टाकून. आणि मी म्हणलं मावशी कमी टाकली. मला म्हणजे तुला आवडत दिसते. मला आता मरतो गाडी. पहिलं मुला मुलीचं लग्न जमलं गावात शिदोरी वाटायची बघा. शिदोरी तुम्हाला न समजायची भाई जिजा शिदोरी होती पहिली. आणि शिदोरी जरी काय चतकोर चपातीन त्याच्यावर बोंड. भजे नाही, बोंड बोंड. कारण भजे वेगळे आणि बोंड वेगळे. भजे म्हणजे नरम असतात आणि बोंड म्हणजे भरून फोडावं लागतं. भजे वठानी आणि बोंड बोटानी फोडावं लागतं. ते भजे तरी ते बोंड तरी बरे बाबा, पण त्याच्यावर का गाऱ्याचा लाडू आला तर 3 दिवस पोरं क्रिकेट खेळले, पण तो काय फुटत नव्हता. आणि काही मावश्या भजेच बनवतात महाराज, नरम तोंडात टाकलं का पाणीच, पण जेवायला चौघन ताटात 3. हवंय का, हवंय का, हवंय का, मग काय येतो खावा का, टाक ना. आता हुशार आहे पण उदार नाही. आणि एखाद्या मावशीनं स्वयंपाक काही सुंदर बनवणार, भरगच्च ताटामध्ये घेऊन आली. जेवणाला साऱ्या भाज्या एकत्र करून खाव्या नाही. तसा देणारा देव आहे, मागणारे तुकोबर आहे. एक सूत्र सांगायचं, माणसाने संसारातली वस्तू देवाला सुद्धा मागू नये, आणि परमार्थातलं कुणीतरी दिलं तरी घेतल्याशिवाय राहू नये. संसारातलं देवानं दिलं तरी पुरत नाही, आणि परमार्थातलं बायकोनं दिलं तरी सरत नाही. विढाला विढाला दोन व्यक्तिमत्व तुमच्या डोळ्यासमोर ठेवायचे. एक व्यक्तिमत्व असं आहे की बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थामध्ये पदार्पण केलं. काय बदल झाला सांगतो. बायकोच्या म्हणण्यानुसार परमार्थात बदल. गोस्वामी तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास, पण नावात काय ताकद आहे. गोस्वामी तुलसीदास. आता सारी सुज्ञ मंडळी, चांगले चांगले जे कार्यक्रम मंडळी, एका नावाला एक उपसर्ग लागतो, पण या नावाला डबल उपसर्ग लागला. गोस्वामी आणि तुलसी दास. आता स्वामित्व आणि दास येतो, हे 2 शब्द विरोधी आहे. मग विरोधी शब्द एकत्रित आल्यानंतर तिथं दोष लागेल ना. मग दोष लागणार, आणि दोष लावून घेणारे तुकोबर आहेत काय. तुकोबराची गाथा म्हणजे 5वा वेद आहे, शास्त्राला मान्य. तुकोबराची गाथा म्हणजे ते काय आपल्यासारखं थोडंच घागर घेऊन पाण्यात जातात, मथुरी जातात, एका जण पूर्ण करते झाली कळून, त्याला काय लागत आहे. नाही 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 नाही. शब्द तुकोबरायचं आमचे बाबा जगन्नाथ बाबा सांगायचे. अभंगाच्या पहिल्या चरणाचा पूर्वार्ध लिहायचा, पैशाला दोरा बांधायचा, तो पैसा दिवेवर धरायचा, आणि तो पैसा लाल होऊ द्यायचा आणि जिभेवर ठेवायचा. जीभ जर नाही भाजली तर बरोबर आहे, आणि भाजली तर चुकीचं आहे. बरोबर आहे की नाही. मग आता दोष काढायचा, तर तो दोष काढण्यासाठी तुकोबाराने मीटिंग घेतली बरं का. आणि मीटिंगला कोण कोण बोलवलं सांगतो मी, तू ध्यान राहू द्या. सत्ख्याती असत्ख्याती अन्यख्याती आत्मख्याती अन्वेदख्याती शब्द प्रमाण प्रत्यक्ष प्रमाण अनुमान प्रमाण उपमान प्रमाण थप्ती प्रमाण प्रमाण आतात वाद विवर्तवाद एवढे बोलिले. आणि मग आता त्यातली त्या शब्दाची संगती लावली. कशी संगती लावली. गो म्हणजे इंद्रिय, गो म्हणजे इंद्रिय, इंद्रियाचा स्वामी तो देवाचा
दास. आणि देवाचा दास व्हायचा असलं तर इंद्रियाचा स्वामी व्हावं लागतं. आणि इंद्रियाचा स्वामी झाल्याशिवाय देवाचा दास होता येत. कोण झालं? इंद्रियाचे धनी आम्ही झालो आणि तू कामाने दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं नाही. जग जिंकता येईल जग. तुकोबारा भजनाला जर उभा राहिले तर त्याचे शरीर सुद्धा लट 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 कापत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो. विवेक वैराग्य समाधी षटक मुमुक्षत्व साधन चतुष्ट सम दम श्रद्धा उपरती तितिक्षा. तितिक्षा नावात गुण तुकोबाराच्या अंगात होतं महाराज. उगत इंद्रियाचे धनी होत. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि इंद्रिय ताब्यात घेणं एवढं सोपं आहे का? पंच ज्ञान इंद्रिय पंच कर्म इंद्रिय 11वं मन एका दशेत आलं पाहिजे. त्याला म्हणतात एक टीम तयार झाली पाहिजे. क्रिकेट खेळ जगमान्य का ठरला, बाकीचे का ठरले नाही? किती लोकांची कमिटी असते ती? 11. पंच ज्ञान इंद्रिय पंचकर्म 11वं मन. आणि एका ओव्हरमध्ये किती बॉल असतात? काम क्रोध मद मत्सर दंभानी अहंकार. आणि 6 विकाराशी खेळणारा साधक तो साधक वृत्तीचा पाहिजे. पण तो यमटी नाही पाहिजे. त्याच्या हातात साधन पाहिजे बॅट. कशाला? त्या विकाराला पाठीमागे द्यावं देतो. आला की हाणायचा, आला की हाणायचा. कारण पाठीमागे तिघी जणी भक्ती ज्ञान आणि वैराग्य. आपण त्याला स्टंप म्हणतो. सांभाळ. तुझ्या हातून एक जर विकार पाठीमागे गेला आणि त्यातली जरी एखादी पडली तर आऊट. म्हणून खेळतो येण्याची खेळ. आपले पोरं म्हणतो सचिन तेंडुलकर लवकर गेला. 2 वर्षाच्या पाळट्या उभ्या त्या पाय. इतकं सोपं आहे बरं. पण गोस्वामी तुलसीदासाने इंद्रिय ताब्यात कधी घेतले? बायको बाहेर होती. बायकोला भेटण्यासाठी निघाले. धोधो पाऊस चालू होता. छत्री धरून निघाले. सासरवाडीच्या जवळ गेले ना, तिला पूर आला होता. काहीतरी आलं वाहत आणि त्याच्यावर बसून पलीकडे गेले. वरच्या ताळावर बायको होती. वर कसं जाऊ? काहीतरी बांगल्याला बांधलेलं दिसलं आणि त्याला धरून वर गेले. बायकोने विचारलं पावसातनं कसे आले? छत्री धरून आलो. नदीतनं कसे आले? काहीतरी वाहत आलो त्याच्यावर बसलो. वर कसे आले? म्हणे काहीतरी बांधलेलं होतं त्याला धरून आलो. तिने बॅटरी मारून बघितली तर त्या बांगल्याच्या कोपऱ्याला काहीच बांधलेलं नव्हतं. तो आजगरला टाकलेला होता. आणि नदीत काय वाहत आलो होतं? म्हणे प्रेत. असा खडसावला बायकोने. नाशक्या खुशक्या देहासाठी देहीच विदेही झालात. तुम्हाला आजगर कळाना का प्रेत कळाना? एवढे देहीच विधी त्याच्यासाठी झाले तर वरचा खाली येईल. आता मी तुमच्या समोर प्रश्न विचारू. माझा अधिकार नाही. तुम्ही वडिलासारखी माणसं आहे. गोस्वामी तुलसीदासाला दोरीवर सर्प भासला का सर्पावर दोरी? हा, सर्पावर दोरी. नक्की बरोबर आहे. आणि आपल्याला दोरीवर सर्प. हा, आपल्याला दोरीवर सर्प. मग आपणच बरे. और दोरीवर सर्प भासणारच आहे ना. कारण हे बघा, जन्मता माणूस कसा अज्ञानी. ये रवी तरी अज्ञाना ज्ञानाशी नशे क्षोभना तैतरी काना खाली तर दडे. अज्ञानीच आहे माणूस. मग दोरीवर सर्प भासणार हे सर्व. हे बघा आभास आणि साभास. दोरीवर सर्प भासला हा आभास आहे. पण दोरीमुळेच भासला हा साभास आहे. आभासाने युक्त असलेली वस्तू त्याला साभास असं म्हणतात. लख डोक्यात प्रकाश पडला महाराज गोस्वामी तुलसीदासाचे. नाथबाबाच्या घरासमोर एक माणूस जायचा. सकाळी असं काहीतरी घेऊन जायचा आणि संध्याकाळी परत यायचा. 1 वर्ष नाथबाबाने एक दिवशी विचारलं स्वामी कुठं जात होते? म्हणजे विचारसागर सोडायला. असं सुटला का? म्हणे हो. किती तरंग आहे? 7 तरंग सुटले? म्हणे हो. काय होतं विचारसागरामध्ये?
ते म्हणे रज्जू सर्प. मग गेला का? तो म्हणे हा गेला. नाथभाऊ म्हणे कसला गेला? हरी चुक्तीवारी रजत पाचा डोळा तिचे रज्जूवारी भाचे मिथ्या सर्प. चुक्तीवारी रजत पाचा डोळा तिचे रज्जूवारी भाचे मिथ्या सर्प. चुक्तीवारी रजत पाचा डोळा तिचे रज्जूवारी भाचे मिथ्या सर्प. शुक्तिवारी रजत पाचा डोळा तिचे रज्जूवारी भाचे मिथ्या सर्प.